मध्ये कमी मार्क्स मिळण्याचं कारण फक्त अभ्यास नसतं, तर कधी कधी अशा छोट्या छोट्या आपल्या चुका होतात की ज्यामुळे आपलं मेडिकल कॉलेजचं सिलेक्शन थांबू शकतं. बघूया स्टेप बाय स्टेप. मागच्या वर्षी काही मुलं आणि पालक लोक एक्झाम संपल्याच्या नंतर ऑफिसला यायचे आणि काहींनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहे. तर हेच मी फक्त आपल्या मुला मुलींसाठी इथं शेअर करतोय. तुम्ही जर पालक म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या मुला मुलींना हे सांगा. आता मागच्या वर्षी झालेलं असं होतं की एक मुलगा म्हणजे पाण्याची ट्रान्सपरंट बॉटल जी आहे तर ती सोबत होती, पण ज्यावेळेस त्याला तहान लागली त्यानं पाणी पिलं आणि ठसका लागला, तर ते पाणी त्याच्या OMR वर थोडेफार शिंतोडे उडले असतील. मग त्यानं ते लगेच पुसायचा प्रयत्न केला, तर OMR वर पाणी पडल्यामुळे काय झालं की ते सगळं थोडं असं पुसट होऊन गेलं. आता पुसट झाल्यामुळे ते सगळे क्वेश्चन गेले आणि तो मुलगा टेन्शन मध्ये आला आणि जेव्हा ऑफिसमध्ये आला होता तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं, थोडक्यात रडत होता. मग आता हे आपल्या मुलासोबत मुलीसोबत होऊ नये तर थोडी काळजी आपल्याला घ्यायची. आता नंबर 2 मध्ये जी मुलं चूक करतात, मुलांची चूक नाही पण हे घडतं, तर आपल्या मुलांना पण तुम्ही सांगा. काय होतं की समजा तिथं थंबचं इम्प्रेशन घेतात, तर इंक पॅड मध्ये आपण मुलांना थंब ठेवायला लावतात आणि तिथं द्यायला लावतात. तर मागच्या वर्षी एक घटना अशी पण होती की थंब इम्प्रेशन दिल्याच्या नंतर ते सगळं पसरलं, कारण ती जी शाई आहे तर ती जास्त घट्ट लागली अंगठ्याला आणि थंब इम्प्रेशन दिल्यामुळं ते सगळं पांगलं. आता तर जर तसं झालं तर मुलं घाबरतात, कारण काय की ती इकडे तिकडे लागतं आणि आपल्या अंगठ्याला जर का इंक असेल तर ती दुसरीकडे पण लागू शकते. तर त्यामुळं यापासून आपल्या मुलांना थोडं आपल्याला सावध ठेवायचं आहे, कारण मार्क्स कमी होण्यामध्ये याचा रोल थोडा जास्त आहे. आता यानंतर पुढचा विषय असा होता की मुलाला जर घाम आला समजा, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीच्या सगळ्या घटना आहेत त्या अनुभव शेअर करतोय, तर घामाचा थेंब त्या OMR वर पडला, तर त्यामुळं ते थोडं ब्लर झालं. ब्लर म्हणजे थोडक्यात ते पुसल्या गेलं. आता ते आन्सर जर पुसल्या गेलं तर ते गेलाच ना तो प्रश्न. तर त्यामुळे थोडं तुम्ही लक्ष ठेवा, ठीक आहे ना. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता यानंतर पुढचं काय, तर बबल करताना प्रश्नाचा क्रमांक चुकू शकतो. म्हणजे आपल्याला 26 नंबरचा बबल करायचा होता पण 27 नंबरचा झाला आणि पुढचे मग 4-5 प्रश्न चुकले, नंतर लक्षात आलं. तर ही गोष्ट पण होऊ शकते, तर हे थोडं आपल्या मुलांना अलर्ट करा. आता एक सगळ्यात महत्वाचा आणि पुढचा शेवटचा पॉईंट सांगतो की क्वेश्चन पेपरला अनेक पेजेस असतात. मुलं घाईघाईमध्ये काय करतात की पेजेस असं उलटताना क्वेश्चन पेपरचा एकात एक जर का 2 पेज अडकले आणि त्यांनी जर का ते पलटले तर मधले पूर्ण क्वेश्चन जाऊ शकतात आणि पुढे OMR वर पण त्याचा इफेक्ट होऊ शकतो. ते पण क्वेश्चन नंबर चेंज होऊ शकतो. तर त्यामुळे थोडं अलर्ट राहा. नीटमध्ये कमी मार्क्स मिळण्याचं कारण जे तर ते नेहमी अभ्यास नसतो. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की कधी कधी या छोट्या मिस्टेक असतात पण खूप मोठं नुकसान करून जातात. तर त्यामुळे आज आपण थांबूया. ओके, बाय.